नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी इथे छान झणझणीत अशी आमटी बनवलेली आहे। तर बघा मी ती कशी बनवली। तर बघा मी इथे एक कढई ठेवलेली आहे आणि मी त्यामध्ये 2 चम्मच तेल घालत आहे। तेल घातल्यानंतर मी त्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जिरं मोहरी घालणार आहे। बघा इथे जी आमटी करण्यासाठी जी तूर डाळ आहे ती करून घेतलेली आहे। त्यानंतर बघा इथे मोहरी आणि जिरं मी इथे घालत आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये 2-3 लसणाच्या कळीचे ते छोटे छोटे पीसेस टाकायचे आहे। त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे आणि मी जी लाल मिरची आहे ती पण इथे घातलेली आहे आणि त्याला छान असं लालसर कलर येऊ द्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये थोडी मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। बघा इथे आपल्याला थोडे आलं लसूण पेस्ट हळद वगैरे टाकून घ्यायची। बघा थोडे आलं लसूण पेस्ट मी टाकलेली आहे आणि छान असं एकजीव करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडी हळद घालत आहे आणि लाल तिखट पण घालायचं आहे। तर बघा मी इथे हळद आणि लाल तिखट इथे घातलेलं आहे। त्यानंतर ही जी मी डाळ फ्राय केलेली आहे बॉईल केलेली आहे ती मी इथे घातलेली आहे आणि वरून मी टमाटर आणि सांबार इथे घातलेलं आहे। बघा छान प्रकारे इथे ह्या आमटी इथे तयार झालेली आहे। झणझणीत अशी ही आमटी इथे तयार झालेली आहे। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। तर बघा झणझणीत अशी ही आमटी तूर डाळीची ही आमटी इथे तयार झालेली आहे। तर माझी ही आमटीची रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील। धन्यवाद।